आधी केलेला तुम्हाला फोन हो 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 हो. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं अजून एका 2 महिन्यांनी सांगणार म्हणून. हो हो बरोबर. हो, मी तुम्हाला ते बोलली होती. ऍक्च्युली आता ना एक अनुभव आला लाईक लास्ट वीकला अच्छा. हा. संडेला गुरुवार झाला. हो. गुरुवार नंतर शुक्रवार झाला. शुक्रवारी मी सेवा केली स्वामींची हम्म, आणि सेवा वगैरे करून झाल्यानंतर हम्म. स्वामींचे फोटोवर फुलं ठेवते ना मी. बरोबर. हा. तर फुलं एक फुल आहे ना लेफ्ट साईडचं ते आहे हम्म. ना असं टर्न टर्न झालं. अच्छा. हा. दक्षिण म्हणजे साऊथ दिशेला झालं ते. अच्छा अच्छा. तर हा. मी रुपेशला म्हणजे माझ्या हस्बंडला बोलली की ना तू आलेलास का स्वामींकडे आणि त्यांचा फोटो जरा मागे सरकला होता. हा हा तर हा. मी बोलले असं काहीतरी ठेवलेलंच का किंवा हात वगैरे लावलं का. तर तो बोलला की नाही मी नाही अच्छा. आलो. मला अच्छा ठीक आहे. मला माहिती आहे की स्वामी आमच्या इथे म्हणजे काय ना काहीतरी करत असतात फुलांबरोबर खेळत वगैरे असतात. तर मी बरं. काय एवढं लक्ष दिलं नाही. हम्म, कारण हम्म. की गुरुवार माझा 11 गुरुवार झालेले. तर अच्छा. तर मला वाटतं असं काहीतरी प्रचिती दिली असेल. हा हा. त्याच्यानंतर मग सॅटर्डेला पण असं मी सेवा करत होती. तेव्हा पण तेव्हा कुंकू वगैरे पडलं हे सगळ्या गोष्टी म्हणजे मला समजलंच नाही ऍक्च्युली अरे सगळं बापरे. काय झालंय. हा. कुंकू सांडतंय, माझी मुलगी गोल 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 फिरते आणि काहीतरी वेगळंच घरामध्ये घडत होतं. अरे. मग नंतर अचानक माझी सासू आहे ना खूप सिरियस झाली. अरे बापरे. हा. ती खूप सिरियस झाली आणि नंतर संडेला त्यांनी फोन केला की मला ऍडमिट कर म्हणून. तर आयुष हॉस्पिटल आहे ना कल्याणचं आपलं. हो हो माहिती आहे हा मग खडकवाल्याचं. खडकपाडचं. मग तिथे त्यांना ऍडमिट केलं. मग हं. नंतर त्या 2 दिवस त्यांना फक्त थंडी, ताप आणि उलटी जुलाब तेवढंच होतं. पण त्यांना आयसीयू मध्ये शिफ्ट केलेलं. वय वय तर किती 2 दिवस त्यांचं? एकदम वय. त्यांचं 62 एज. अच्छा म्हणजे काही जास्त नाही वय. हा. काही नाही आणि हेल्दी होत्या त्या एकदम चांगल्या होत्या. अरे बापरे. मग नंतर मी बघायला गेली पहिल्या दिवशी संडेलाच बघायला गेली. हं, तर हं. आई मला बरा दिसला की एवढं काही सिरियस नाही फक्त ऑक्सिजन लावलंय कारण की त्यांना सफोकेशन होत होतं म्हणजे श्वास हं, घ्यायला येत नव्हता. हं, हं. पण त्यावेळेला ते बोलले की मला ना ऑक्सिजन काढ अर्चना मला आहे ना हा बिस्किट खायचा आहे. मी बोलले ठीक आहे. मग मी नर्सला सांगितलं मग त्यांनी काढलं तर ना लिटरली मला असं वाटत होतं की आई आज अशा का दिसतायत मला स्वामींसारखे दिसायला लागले. अरे म्हणजे बापरे. त्यांच्या चेहऱ्यामध्ये ना स्वामी दिसत होते मला. मला अरे हे तर स्वामींसारखे दिसतायत म्हणून आणि चहा बिस्किट स्वामी खातायत असे मला दिसले. अय्या. मग नंतर मी बोलली असेल काहीतरी. मग नंतर परत गेलो. मग मंगळवारी पण आईना भेटली. मग मंगळवारी रात्री मग ते खूप जास्त सिरियस झाले. म्हणजे अरे. त्यांचे प्लेटलेट्स मग त्यांचे टॉयलेट केली नव्हती म्हणून ते ऍसिड पूर्ण रक्तामध्ये ते भिनलं गेलं आणि पूर्ण ऍसिडिक झालं त्यांचं रक्त. मग त्यांनी डायलिसिसवर टाकलं आईंना. अरे बापरे. मग डायलिसिसवर टाकलं. मग पहिला डायलिसिस झाला. मग हं. त्यांनी ठीक आहे चांगला रिस्पॉन्स दिला. मग सेकंड म्हणजे एका दिवसात त्यांनी 3 डायलिसिस केलं. तर अय्या. आईंनी काही रिस्पॉन्स नाही दिला. काहीच रिस्पॉन्स नाही दिला. तर मंगळवारी रात्री माहित नाही मला संध्याकाळी मी जेव्हा पूजा करत होती तर मला असं वाटलं की यार माझी सेवा जी आहे मला कम्प्लीट करायची आहे म्हणून. हं, हं. तर मी बसली सेवा करत होती. त्या सेवेला मला 1.5-2 तास लागतात. पण हां. ती सेवा माझ्याकडून होतच आणि कंटिन्यू रडत होती. मला रडणं का येतंय मी का रडते अशी सारखी आई सारखी. आणि गं. मी खाली बसली आहे तर मी बघते स्वामींकडे तर स्वामींचा फोटो परत मागे गेला. मला अय्या. हे काय करताय स्वामी प्लीज नका करू. आणि मी सेवा करत होती तर माझे डोळा फडफडत होता. तर मी स्वामींच्या कडे बघून रडते मी हं. आणि स्वामींना डोकं हलवते. मी माझे मंत्र चालूच होते आणि डोकं हलवते स्वामी नाही हे हां, हां. करू नका प्लीज काही करू नका तुम्ही. आई गं. हां. आणि मग नंतर मी कंटिन्यू स्वामींना खूप बोलली. मी बोलली स्वामींना स्वामी मला माहिती आहे ते तुम्हीच आहात. तर हां, हां. तुम्ही श्वास घ्या. हां, त्यांना हां. श्वासाचं त्यांचं ना 30-40% लेवल आलेली श्वासाची. बापरे, बापरे. हां. ऑक्सिजन लेवल. मग नंतर मी त्यांना बोलले तुम्ही श्वास घ्या आणि तुम्ही काही करून माझ्या आईंना परत आणा. मी त्यांना स्वतः घेऊन येईल अक्कलकोटला हां, आणि तुळजाभवानींना पण बोलली तुमची ओटी वगैरे भरेन. हां, तर हां. ते काही झालं नाही. मी म्हणजे 4 तास मला सेवेला लागला आणि झालं. मग नंतर 5ला माझ्या नवऱ्याचा फोन आला की आई गेली म्हणून. अरे, 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 अरे! तर खूप रडलो खूप म्हणजे खूप झालं. मग ते सगळं आता झालंय सगळं. पण आई नंतर मी गं! माझ्या हसबंड आणि मी बसलेलो त्याच रात्री. हां. तर
रुपेश माझा हसबंड आणि मी बोललो, सोनू हे खरं झालं रे. म्हणजे आम्हाला आहे ना 2 महिने आधी मी तुम्हाला सांगितलं ना आमच्या घरी एक भटजी आलेले हो मठातले. हो 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 मठातले एक गुरुजी आलेले. तर बरोबर. त्यांनी माझी रुपेशची पत्रिका पाहिलेली आणि ओमची पत्रिका पाहिलेली त्यांनी. तर बरोबर. त्यांनी सांगितलेलं ना ओमची पत्रिका स्वामींचा आशीर्वाद स्वामींकडे. आहे. हो हा, स्वामींकडे गेलीये, स्वामीच बघतायत त्याचं पत्रिका घडवतायत वगैरे. हो 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 आणि त्याचं ऍडमिशन वगैरे सगळं त्यांनी बरोबर सांगितलं आणि ते खरं झालं. आणि हो. नंतर माझी पत्रिका बघून ते काय बोलले, हं, अर्चना तुझ्या पत्रिकेमध्ये असं आहे की तुझी सासू नाहीतर तुझी मम्मी हं. एक्सपायर होणार बापरे. जून जुलैमध्ये. आई गं. असा दिसतंय मला की तुझी आई आणि नाहीतर तुझ्या नवऱ्याची आई जाणार म्हणून असं सरळ सरळ सांगितलं. आणि ते कसे हॉलमध्ये बसलेले आणि हॉलमधून डायरेक्ट माझ्या बेडरूमचं देवारा दिसतो आणि स्वामींचा फोटो आहे. तर ते तिकडे बसून स्वामी कसे बोटं फिरवतात हो 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 तर तसे ते बोटं फिरून फिरून ते बोलले की नाही अर्चना. मी बोलले तुम्ही खोटं बोलताय. बोला नाही मी नाही बोलत आहे ग, स्वामी बोलतायत. माझ्या अरे मुखातून स्वामी बोलतायत, मी बोलतच नाहीये. तर तेव्हा मी बोलली की नाही दादा हे खोटं आहे. तरी मी खूप रडली त्या दिवशी, इतकी रडली ना 2-3 दिवस रडत होती. माय मग गॉड. मी स्वामींवर चिठ्ठ्या टाकल्या. मी बोलली हा स्वामी हे सगळं खोटं आहे ना, हा हा प्रश्न मांडला. आणि मी स्वामींच्या पुढे 2 चिठ्ठ्या टाकल्या, येस आणि नो. हा हा तर स्वामीने येस बोलले, हो बापरे. बोलले. परत मी टाकल्या 4-5 वेळा टाकले तरी स्वामी हो बोलले. मी एवढी धडकन आपटली ना, मी बोलली नाही स्वामी हे खोटं आहे. म्हणजे माझी आई वरती हे. आता कसं आहे माझी आई प्रायोरिटीमध्ये येते. हा हा, हा कारण की त्यांनी सांगितलेलं तुझ्या पत्रिके म्हणजे तुझी आई पहिली. तर बरोबर. मी हा एकदम ढासळली. हा तर मी काय करू काय करू. स्वामींनी पण मला सांगितलं हे खरं. तर मी केंजरे दादांना कॉल केला. हा 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 मग केंजरे दादांना कॉल केला आणि त्यांना मी सांगितलं की दादा असं असं झालेलं माझ्या घरी आहे ना मठातले गुरुजी आलेले, त्यांनी माझी पत्रिका बघून असं सांगितलं. हा हा तर त्यांनी बोलले मला थोड्या वेळाने फोन कर. मी मला ठीक आहे. मग परत फोन केला. मग ते ओरडले मला. बोलले तुला कोणी पण असं येऊन सांगेल तू काय विश्वास ठेवशील का, असं काही नाहीये. हा हा तू एक काम कर, तुझ्या आईला आणि तुझ्या सासूला काहीही होणार नाहीये, हा हा तू फक्त सेवा कर. तर त्यांनी सेवा मला दिलेली. हा हा तर मी ती सेवा कंटिन्यू करत होती आणि चालू होते माझी सेवा. हा 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 तर सेवा केली वगैरे. पण माझा हाच प्रश्न होता, जर हे खोटं आहे तर केंजरे दादांनी मला सेवा का दिली. मला तिथे पण प्रश्न निर्माण झाला हो 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 की हो जर हे खोटं असतं तर दादा बोलले असते काही नाही टेन्शन नको घेऊ, काय करू नकोस, काय होणार नाहीये. हा हा दादांनी मला सेवा ऍड केली. तर मला असं वाटलं की हे बहुतेक असं होऊ शकतं. हा मग नंतर जून गेला, जुलै एंड झाला ना आणि कसं श्रावण महिना येणार होता ना 1 हो तारखेनंतर. हो 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 तर पहिल्या तारखेला अमावस्या होता. हा हा तर हा जुलै झालं तर मी एवढी रिलॅक्स झाली की चल आपलं जे 2 महिने होते ते गेले सरले. गेले म्हणजे संकटाचे. हा म्हणजे माझी सेवा फलित झाली. म्हणजे हा माझ्या लोकांना काही होणार नाही. हा पण आईंना त्रास हेतून सुरू झाला. 1 तारखे अमावस्यापासून सुरू झाला आणि आईंनी श्रावण महिना निवडला या बापरे सगळ्या गोष्टीसाठी. आणि बापरे. हा जो माझा एक्सपिरियन्स होता ना इतका डेंजर. मी स्वामींना बोलली स्वामी तुम्ही काय आहे म्हणजे चांगले दिवस पण तुम्ही दाखवून देता, अनुभव देता. आणि हो हा दिवस मला दाखवला की मला आधीपासूनच माहिती होतं की माझ्या माणसाला काहीतरी होणार आहे. मला असं कोणाला हो दाखवलंय का तुम्ही. मला बरोबर. असं माहित नाही पण हे तुम्ही मला दाखवून दिलं. पण मी काही हम्म करू शकली नाही. पण किती ते वाईट. बोललेले की ते दादा मला बोललेले की हे लिखितच होतं आणि ते जाणारच होते हो कोण ना ना. कोणतरी. पण अच्छा. तू काय टेन्शन घेऊ नको. आता काय करू शकणार आहे ह्या सगळ्या गोष्टीला. बरोबर बरोबर. हा म्हणजे स्वामी बघा ना की म्हणजे तुम्हाला संकेत चांगली. देत होते स्वामी, सगळं तुम्हाला हो दाखवत होते. हो, सगळं सगळं दाखवत होते. पण ते काही करू शकत आमच्या हातातच नव्हतं ना आता. नाही नाही आपल्या हातात नाही येत या गोष्टी. पण मी हे शेअर करते हा ताई. हो हो चालेल ठीक हा आहे. श्री स्वामी हो समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.